हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडायचे. प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत कपडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या श्रावणी. श्वास घेत घेत कमरेत पसर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. दोन्ही पाय समोर, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये श्वासाची सेट सोडून घ्यायचे. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात मागे. पावलांच्या 5ही बोटांमध्ये एकत्रित ताण, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच,
रिलॅक्स. पावलं स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. वर खाली वर खाली वर खाली. थांबायचंय. रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आणि आता डाव्या हाताने उजवा पाय वर उचलायचा, अंगठा पकडून उजवा हात मागे. आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा, डावा हात मागे. आपल्याला मागे मागची भिंत बघायची. अशा प्रकारे हा बरोबर थोडीशी डायनॅमिक. 1 एकदा उजवीकडे, 2 डावीकडे, 3 उजवीकडे, 4 डावीकडे, 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झाले की थांबायचंय. बरोबर थांबायचंय. दोन्ही पायांमधून जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर. बोटं एकमेकांमध्ये गुंफवली. थोडस कमरेला पुढे झुकायचंय आणि चक्की चालक उजवीकडून डावीकडे गोल. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने पुन्हा कमरेला पुढे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि हलकासा साईडवर बेंड. 1 एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता डाव्या हाताने आपल्याला उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, उजवा हात मागे, कपाळ गुडघ्याकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. छान. 10 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात समोर ठेवा. आपण पोळी कशी लाटतो चपाती, एकदा पुढे आणि एकदा मागे, तशी आपल्याला कृती करायची. दोन्ही हात आपले खाली जमिनीवर. एक श्वास घेत घेत आपल्याला पुढे जायचंय आणि श्वास सोडत मागे. बरोबर. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. पुन्हा श्वास घेत पुढे. आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डाव्या हाताने डावं पाऊल. आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. श्वास घेत घेत वर. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे आणि पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या होत. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता एकदा आपल्याला उजवा पाय असा वर घ्यायचा आहे, मग उजवा पाय खाली, मग डावा पाय वर. बर. आता इथे आपल्याला असं हलायचं नाहीये. पाठकाणा सरळ ठेवा. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. फक्त एकदा उजवा पाय वर, मग खाली, डावा पाय वर, खाली,
बरोबर. वर उजवा पाय वर खाली, मग डावा वर खाली, उजवा वर खाली, डावा वर खाली, वर उजवा आणि एकदा डावा. बरोबर. आणि आता दोन्ही पाय एकत्रित मांड्यापासून गुडघ्यांपर्यंत वर खाली. जास्तीत जास्त गुडघे वर खाली. छान. सावकाश थांबा. थांबा. आपली पावलं अजून थोडीशी खेचून घ्यायची शरीराकडे, पाठकणा सरळ. आणि आता आपण थोडीशी मानेमध्ये हालचाल करणार आहोत. श्वास घेत घेत आपल्याला मान एकदा उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आणि एकदा मान आपल्याला उजव्या बाजूला टिल्ट करायची, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. आता आपल्याला श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायचे, दोन्ही पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्राम. मानवाची सैल सोडून रिलॅक्स. साधी मांडी घालायची. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट. आणि सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विधिवत वज्रासन. एक एक पाय फोल्ड करूया आणि वज्रासन करून घेऊया. खाली काहीतरी घ्या, चटई किंवा चादर. खाली फरशी असेल तर लागू शकतं गुडघ्याला. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. उजवा आणि मग डावा. अवकाश. आज आपण करणार आहोत रॅबिट डॉग ब्रिदिंग, रॅबिट ब्रिदिंग आणि स्कंद श्वसन. तर सुरुवातीला आपल्याला आपल्या हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचे. अशा प्रकारे जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. ज्याप्रमाणे कुत्रा कसा जीभ बाहेर काढून जोरजोरात श्वास घेतो सोडतो, तशी कृती करायची. जीभ बाहेर, खांदे रिलॅक्स ठेवा आणि सुरुवात करा. थांबा. तोंड जीभ आतमध्ये, तोंड बंद. पुन्हा दोन्ही हात मांडीवर, डोळे मिटून तिथल्या तिथेच संपूर्ण कृतीचा मनातल्या मनात मागो. आपल्या घशाच्या इथे, गळ्याच्या इथे काही कोरडेपणा जाणवतोय का किंवा काही वेगळेपणा जाणवतोय का, त्याकडे लक्ष. पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग, म्हणजेच ससा जसा श्वसन करतो त्याप्रमाणे. इथे आपल्याला हाताची कोपरं बघा आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे आहेत. आपला चेहरा जो आहे हा पूर्णपणे जमिनीच्या दिशेने असेल. खांदे इथे रिलॅक्स ठेवायचे आणि ओठांचा पाऊट करायचा. म्हणजे आपण चंबू कसा करतो, ओठांचा चंबू करायचा आणि इथे पुन्हा तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. थोडीशी भराभर कृती असेल बघा अशी. अशा प्रकारे कृती करायची. ठीक आहे, करूया सुरुवात.
आपले हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ, आपले दोन्ही हात तळवे पूर्णपणे जमिनीवर, पाठीचा मणका सैल सोडा, पोटाचे स्नायू सैल सोडा. आणि आता ओठांचा चंबू करायचाय आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. थोडीशी भराभर कृती सुरू करायची. अवकाश वर या, हळूहळू वर यायचंय. दोन्ही हात मांडीवर, डोळे मिटायचे आणि पुन्हा एकदा या रॅपिड ब्रीथिंगचा मनातल्या मनात वापर करूया. आपण स्कंद श्वसन. दोन्ही हातांची कोपरं पकडायचे, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि ती पकड आपल्या छातीपाशी असेल. आणि आता श्वास घेत घेत हात वर घ्या, हाताची घडी वर, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करायचे. वर आपल्याला टाळी बसवायची आणि हात खाली घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. थांबायचे, दोन्ही हात मांडीवरती. बरोबर. थांबायचे, हात मांडीवर. आता जे गुडघे आपण समोरून जुळवून घेतलेत ते थोडेसे मागे स्प्रेड करायचे. दोन्ही गुडघे एकमेकांपासून लांब करा. गुडघे आणि मांड्या एकमेकांपासून लांब. आणि उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या, सावकाश. उजवा हात वर न्या आणि तो मागे डाव्या खांद्यावर ठेवा. मग डावा हात सरळ वर न्यायचा आणि तो मागे उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. नजर समोर. छान. आणि इथे डोळे मिटून घ्या. आपण केले मंडूकासन. बेडूक ज्याप्रमाणे आपल्याला दिसतो तशी ही कृती. तोंड बंद, श्वास धर. दीर्घ श्वसनाची 2 अवतरण आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. सावकाश श्वास सोड. पुन्हा एकदा. एक खोलवर दीर्घ श्वास आणि सावकाश श्वास सोडायचा. उलट चाल करूया. आधी आपला डावा हात खाली येईल आणि मग उजवा हात. एक एक हात खाली घ्या आणि सावकाश दोन्हीही गुडघे हळूहळू जोडून घ्या. सावकाश गुडघे जुळवा आणि पाय सरळ करा. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. अँकल जॉईंट्स मध्ये थोडासा स्ट्रेच वाटेल, त्यामुळे अंगठा हात सुरुवातीला आत घ्यायचा, मग करंगळी बाहेर. थोडीशी कृती. अंगठा हात करंगळी बाहेर. बरोबर. थांबायचंय आणि सावकाश दंड स्थितीमध्ये येऊया. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडूया, रिलॅक्स होईल. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात गुडघ्यांवरती. गुडघे समोरून जुळून घ्या आणि गोलाकार फिरवा. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा आणि वर या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. पाय जोडलेले आहेत. हात तसेच सरळ राहतील. एकदा आपण उजव्या बाजूला बेंड होणार आणि एकदा डावीकडे. बरोबर. हात खाली नका घेऊ, हात तसेच सरळ ठेवा. एका सरळ रेषेत हात आहेत.
फक्त एकदा उजवीकडे टर्न, एकदा डावीकडे. हात खाली नका घेऊ. हा, हात तसेच ठेवा सरळ. मध्यभागी या, मध्ये या. हात सरळ ठेवा, हात एकदम सरळ ठेवा. हा, आणि आता फक्त एकदा उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे विमान कसं उडतं त्याप्रमाणे डावीकडे. उजवीकडे, हा, डावीकडे. फक्त कमरेतनं उजवीकडे डावीकडे होतोय. आपलं काय होतं, हात असा असा खाली येतो, तर तसा नाही ठेवा. हा, आता बरोबर होतोय, बरोबर. उजवीकडे, बरोबर, परफेक्ट. डावीकडे, बरोबर होतोय. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबा, थांबा. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर, एकमेकांना समांतर, बरोबर. पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. थांबा. दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. दोन्ही हात खाली, मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि आता करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वाढवायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर, हाताची पाचही बोटं जोडलेली आणि टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण शरीराला स्ट्रेच. ताण, ताण, ताण. टाचा खाली, हात खाली, विश्रांती, रिलॅक्स. करणार आहोत आपण त्रिकोणासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आपलं उजवं पाऊल उजव्या बाजूला आणि डावं पाऊल डाव्या बाजूला. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. उजव्या हाताने डावं पाऊल आपला घोटा, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. आणि डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा आणि इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास सोडत खाली, हात खाली. हात खाली घेऊन थोडा वेळ. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. पीसफुल ते पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे यायचं. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामध्ये अंतर कमी करूया आणि विश्रांती, रिलॅक्स. करूया आपण वृक्षासन. आणि त्यासाठी स्थिती. तर इथे बघा, वृक्षासनासाठी तुम्ही भिंतीचा आधार घेऊन उभं राहू शकता. इकडे आपल्याला पाऊल जे आहे ते आपल्या मांडीच्या वर फिक्स करून घ्यायचं. टाच जे आहे ते आपल्या जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आणि पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड. बरोबर. इकडे जर तोल जात असेल तर भिंतीला टेकून. ठीक आहे, करूया सुरुवात. दोन्ही पाय, हा, आधी पाय खाली घ्या. दोन्ही पाय जोडलेले. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता फक्त उजवा पाय वर उचला. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. सावकाश. तोल सांभाळा आपला. किंवा मागे भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. नजर समोर. संपूर्ण स्ट्रेच.
घरी जर लहान मुलं असतील त्यांना पण तुम्ही करायला सांगू शकता. याच्याने उंची वाढते. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, सोडूया. खूप छान झालं. उलट चाल करताना दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली आणि उजवा पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावूया. बरोबर. पुन्हा दोन्ही हात सरळ आणि डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. परफेक्ट. खूप छान. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. प्रचंड आत्मविश्वास या वृक्षासनाने येतो. मरगळ नाहीशी होते. दीर्घ श्वसनाचे एक आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संत गतीने श्वास सोडा. छान. सावकाश हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, डावा पाय खाली. विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. खूप छान झालंय तुमचं आसन. आणि आता पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर. आपल्या दोन्ही हातांची 4 बोटं. उजव्या हाताची 4 बोटं उजव्या पावलाखाली, डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाखाली घ्यायची. खांदे रिलॅक्स. आणि आता श्वास घेत घेत आपण खाली बसणार आहोत. नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत सोडत वर. श्वास घेत खाली. बरोबर. बरं, हात आतमध्ये घ्या. हात आतमध्ये घ्या. हात आत घ्या. आत. आतल्या बाजूने. हा. ठीक आहे. सुरुवात करूया. वर यायचंय आणि आता श्वास घेत घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. सावकाश खाली बसायचंय. हाताची कोपरे जी आहेत ती आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर. नजर सम. जोडलेले हात छातीपाशी. आपले हात जे आहेत ते जमिनीला समांतर. नजर समोर. पाठकणा सरळ. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीपासून वर. सावकाश. इथे आपल्याला आपला तोल सांभाळायचा आहे, बॅलन्स सांभाळायचा आहे. 1 2 3 4 5. टाचा खाली येऊ दे. आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि जोरात श्वास सोडायचा. श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. थांबायचंय आणि हळूहळू एक एक पाय सरळ करा. एक एक पाय सरळ करा आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला बळा आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. कुठल्याही एका साईडला पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलायचे आणि एक एक पाय सरळ, एक पाय पुढे. सायकलिंग. 1 2 3 4 5 6. सुरुवात करा. खाली पावलं येऊ देत जमिनीकडे. थोडेसे पाय खाली आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आणि आता रिवर्स सायकलिंग. रिवर्स सायकलिंग. मागे आपण करतो तशी. बरोबर. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश खाली. थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा.
पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, आणि आता दोन्ही पाय एकत्रित पुन्हा 90 अंशापर्यंत वर, आणि दोन्ही पायांनी एकत्रित सायकलिंग. 1 2 हा 3 4 5. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा आणि सावकाश पाय खाली घ्या, सावकाश खाली घ्या. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये हातामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. आता इथे आलेला आपला प्रेशर आपण थोडासा रिलीज करूया. करणार आहोत उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडून घ्यायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हाताची पकड डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे रिलॅक्स ठेवा. पूर्णपणे हाताची कोपरं जमिनीवर. आणि आता एक श्वास सोडून घ्या, पुन्हा एक श्वास भरून घ्या, आणि श्वास सोडत आपले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. कोपरं न उचलता डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय आपले जमिनीकडे सैल सोडून द्यायचे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. संपूर्ण आपली डावी बाजू मांडली गेली, उजवी बाजू जमिनीकडे सैल सोडली आहे. गळ्यावरती उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब, त्या सगळ्याचा अनुभव आपण आता घेत आहोत. उलट चाल करूया. हळूहळू आपले दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. पुन्हा टाचा ज्या आपल्या सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून पुन्हा डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे जाईल. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा, आणि श्वास सोडत आपले पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा. बरोबर. खांदे आणि कोपर पूर्णपणे जमिनीवर असतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास बंद. श्वास घेतोय, सोडतो. सावकाश उलट चाल करा. हळूहळू आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून द्या. पाय तसेच ठेवा, दोन्ही पाय तसेच ठेवायचे. पायांमध्ये अंतर घ्या. आता गुडघ्यामध्ये आणि पावलामध्ये अंतर घ्या, मांड्यांमध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आपण करणार आहोत सेतुबद्ध आसन. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला, सिलिंगला समांतर असतील. दोन्ही हाताचे दंड आपल्या कानाला स्पर्श करतील. आणि आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग पाठीचा, मग कमरेचा मणका जमिनीपासून वर येईल, मग पाठीचे मणके वर येतील. बरोबर. हळूहळू आपल्याला संपूर्ण शरीर बरोबर छान जमिनीपासून वर उचलायचं आहे. आपले हात आपले आपण मागच्या मागे ऍडजस्ट करायचे, पाळून घ्यायचे सरळ. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. छान. आणि इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे, आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला करताय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, आणि श्वास सोडत आपला पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, मग कमरेचा भाग, आणि मग सीटचा भाग खाली जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा, विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये अंतर असेल. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊ. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. डोळे अर्धत मिटून संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून देऊया. करणार आहोत आपण चतुरंग दंडासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत. दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता पायाची बोटं जमिनीवर टेकवा आणि टाचा सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता हळूहळू आपल्याला संपूर्ण शरीर वर उचलायचंय. हळूहळू वर या. आणि जो आपला मांडीचा भाग खाली जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला आणि नजर समोर. हा, नजर समोर. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. ठीक आहे. सावकाश पोट जमिनीवर, पावलांचं माउंटन सोडून घ्या, कपाळ जमिनीवर. आता जे हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आहेत ते आता आपल्या छातीच्या रेषेत घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. पुन्हा पावलांचं माउंटन करा. आपली पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. पुन्हा एकदा हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर समोर. आणि आता मांडीचा भाग जो आपल्या जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला आणि नजर समोर. बरोबर. सीटचा भाग खाली. हा, पावलांचं माउंटन. हा, नजर समोर. समोर बघायचं. बरोबर. ठीक आहे. सावकाश. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश गुडघे जमिनीवर टेकवा. गुडघे जमिनीवर, पावलाचं माउंटन सोडून द्या आणि सीटचा भाग हळूहळू आपल्या पायावर ठेवा. सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. बरोबर. पुन्हा आपल्याला सरळ व्हायचंय. 1, नजर सिलिंगकडे. हा, नजर सिलिंगकडे वर. आणि 2, आपला सीटचा भाग पायावर. पुन्हा 1, नजर सिलिंगकडे. 2, सीटचा भाग पायावर. सावकाश. पुन्हा सावकाश आपण नजर सिलिंगकडे. दोन्ही गुडघे आणि मांड्या जमिनीवर आहेत. हा, गुडघे मांड्या जमिनीवर, नजर वरती. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीकडे घेऊन या. सावकाश एका बाजूला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकणा सरळ. डोळे मिटून लक्ष आपल्या श्वासाकडे. आपली श्वासाची गती वाढलेली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. डोळे मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडा यथाशक्ती.
खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडलेले हात छातीपाशी. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं, प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च, विदेहि नैति, विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आपण करणार आहोत सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास. सूर्य म्हणजेच आपली उजवी नाडी आणि चंद्र म्हणजे आपली डावी नाकपुडी. तर याला सूर्य आणि चंद्र नाडी असं म्हणतात. तर प्राणायाम करताना श्वास घेताना पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. तुम्ही 2 दिवस नव्हतात ना, आपण सोमवारपासून सुरुवात केली आहे प्राणायामाला. तर श्वास घेणं म्हणजे पूरक आणि सोडणं म्हणजे रेचक. तर आपल्याला इथे उजव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची, सॉरी, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. बघा या प्रकारे आपली पहिली जी 2 बोटं आहेत, पहिली 2 बोटं ती फोल्ड करून अंगठ्याच्या खाली, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. आपला अंगठा आणि 2 बोटं ओपन असतील. हा आपला उजवा हात आहे. पहिली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. आपला अंगठा, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. तर जेव्हा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची आणि आपण उजवीने श्वास घेणार, सोडणार. असं असं समोरून हात घ्या. म्हणजे आपला हाताचा जो हा तळवा आहे ना, मागचा भाग, तो समोरच्या स्क्रीनच्या बाजूला येईल. उजव्या हाताची ही मुद्रा करायची आहे तुम्हाला. हा बरोबर, उजव्या हाताची. बरोबर. आणि ही जी 2 बोटं आहेत, हा, त्याच्याने डावी नाकपुडी बंद करू आपण उजवीने श्वास घेणार आणि सोडणार. आणि ज्या वेळेला आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, हा बरोबर, आणि जेव्हा आपण डावीने श्वास घेणार तेव्हा अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आणि आपण डावीने श्वास घेणार आणि सोडणार. ठीक आहे. ही 2 बोटं त्यासाठीच ओपन असतात, ही 3 बोटं. सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. तर आपल्याला 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची आहे. डावी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटून घ्या. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा आहे. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. आपण उजवीने श्वास घेतोय आणि सोडतोय. शेवटचा वर्तन. उजवीने खोलवर दीर्घ पूरक.
उजवीने संथ रेचल. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. उघडायची आहे डावी नाकपुडी. डावीने आहे तो श्वास सोडूया. करूया चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचल. 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 उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञानमुद्रेमध्ये डोळ्यात अलगद म्हटलेले आहेतच. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी. श्वास घेतला सोडला. तिथे श्वसन मार्गात काही बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण करूया आता सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. तर सूर्यभेदन मध्ये आपण उजवीने श्वास घेणार आणि डावीने सोडणार. तर पुन्हा एकदा आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे. डावी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने श्वास भरून घ्या. उजवी बंद आणि डावीने संथ रेचल. घेतलेला श्वास डाव्या नाकपुडीने सोडून द्या. पुन्हा डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचल. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचल. अजून एक राऊंड. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचल. अंगठ्याने आता उजवी नाकपुडी आपली बंद आहेच. आपण करूया विरुद्ध बाजूने चंद्रभेदन प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचल. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्या. उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचल. उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी नाकपुडी बंद. उजवीने संथ रेचल. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्या. शेवटचा वर्तन. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद आणि उजवीने संथ रेचल. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. आपण सूर्याभ्यास चंद्राभ्यास आणि त्यानंतर सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे 2 प्राणायाम केले. त्याचा मनातल्या मनात मागोवा. पद्मासन अर्धपद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी बैठक. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे मिटलेले. आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत आणि तिथे किंचितसा दाब आणा. तिथे हलकासा दाब आणल्यानंतर तुम्हाला तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती घेता येते का बघा. सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. डोळे अलगद मिटून आपली जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे. चेहरा शांत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत
त्या स्थितीचं निरीक्षण. साधी मांडी आहे. आपले दोन्ही पाय, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, तिथे कुठे ताण किंवा जास्त अखडल्यासारखं वाटत असेल तर थोडासा तिथला भाग मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. थोडीशी हालचाल करून शिथिल. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. खांदे कोपरं शिथिल आहेत. पाठकणा सरळ आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, छातीचा भाग रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. पापण्यांवर कुठलाही ताण नाहीये. भोयांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. अगदी सावकाश आणि हळू आवाजात. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. काही क्षण शांत. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधी विरहित, व्याधी विरहित आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना उपले समर्पित. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. तळव्यांचं घर्षण हातांच्या. निर्माण झालेली झोप अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला वर्ग इथे संपन्न होतोय. धन्यवाद. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. करुणा, तुमचं नाव करुणाच आहे ना? बरोबर ना? तेच आहे ना? करुणाच ना, फक्त अंगठ्याने सांगा. ओके, ठीक आहे. काही काही शंका आहे का? असेल तरच विचारा. ठीक आहे, म्हणजे समजतंय ना शिकवलेलं? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते.